नमस्कार मंडळी. कधी असं झालंय का की तुम्ही रात्री शांतपणे झोपायला गेलात आणि अचानक 5 किंवा 10 वर्षापूर्वी घडलेली एखादी वाईट घटना, एखाद्याने केलेला अपमान तुमच्या डोळ्यासमोर येतो आणि बघता बघता तुमची झोप उडून जाते. त्या एका जुन्या आठवणीमुळे तुमचं आजचं संपूर्ण शरीर संतापते भरून जातं किंवा डोळ्यात पाणी येतं. जो माणूस किंवा जी घटना वर्षांवर्ष मागं सुटली आहे ती आजही तुमच्या आजच्या दिवसाचा आनंद हिरावून घेते. मनावर रक्ताळलेल्या जखमा घेऊन आपण रोज जगत असतो, पण विचार करा, जर आपण आपल्या शरीरावर एखादी जुनी जखम तशीच ठेवली तर काय होईल? इन्स्पेक्शन होईल ना. मग मनाच्या बाबतीत आपण वेगळं काय करतोय? एक छोटीशी गोष्ट आहे. एका कॉलेजमध्ये प्राध्यापकांनी वर्गात येताना हातात पाण्याचा ग्लास आणला. त्यांनी तो ग्लास वर धरला आणि विद्यार्थ्यांना विचारलं, या ग्लासाचं वजन किती असेल? विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम. प्राध्यापक हसले आणि म्हणाले, या ग्लासाचं वजन किती आहे याने काहीही फरक पडत नाही. फरक याने पडतो की मी हा ग्लास किती वेळ हातात पकडून ठेवतो. जर मी हा ग्लास 1 मिनिट पकडला तर काहीच होणार नाही. जर मी हा ग्लास 1 तास पकडून ठेवला तर माझ्या हातात वेदना सुरू होतील. आणि जर मी हा ग्लास दिवसभर तसाच पकडून ठेवला तर माझा हात पॅरलाइज होईल, सुन्न पडेल. मंडळी, त्या पाण्याचा ग्लास म्हणजेच तुमच्या मनातल्या जुन्या वाईट गोष्टी आहेत. त्या गोष्टीचा विचार तुम्ही 1 मिनिट केला तर काही वाटणार नाही. तासभर केलात तर डोकं दुखेल. आणि दिवस रात्र, वर्षानुवर्ष तोच विचार धरून ठेवलात तर तुमचं आयुष्य सुन्न पडेल, उद्ध्वस्त होईल. जुन्या गोष्टी अजूनही त्रास का देतात? आपल्याला प्रश्न पडतो की मला ती गोष्ट विसरायची आहे, पण माझा मेंदू ती विसरू का देत नाही? विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूमध्ये एक भाग असतो ज्याला ॲमिगडाला म्हणतात. हा भाग धोक्याची जाणीव ठेवतो. जेव्हा भूतकाळात तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडलं, समजा एखाद्याने तुमचा विश्वासघात केला किंवा तुम्हाला खूप मोठा मानसिक त्रास दिला, तेव्हा तुमच्या मेंदूने त्या घटनेला धोका म्हणून नोंदवून घेतलं. आज ती व्यक्ती तुमच्यासमोर नसेल, ती परिस्थिती बदललेली असेल, तरीही जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा मेंदूला वाटतं की तो धोका अजूनही आहे, म्हणून तो त्या आठवणी पुन्हा पुन्हा वर काढतो. पण एक गोष्ट समजून घ्या, जुन्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून घेणे म्हणजेच विष स्वतः पिणे आणि शत्रू मरण्याची वाट बघणे. ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला ती कदाचित सुखाने झोपली असेल, पण तुम्ही मात्र तिच्या चुकीची शिक्षा रोज स्वतःला देत आहात. हे कुठलं न्याय आहे? क्षमा करण्याची ताकद. बऱ्याच लोकांना वाटतं की समोरच्याला माफ करणे म्हणजे त्याच्या चुकीला पाठीशी घालणे, पण नाही. क्षमा करणे म्हणजे समोरच्यावर उपकार करणे नाही, तर स्वतःला त्या मानसिक तुरुंगातून मुक्त करणे आहे. जोपर्यंत तुम्ही समोरच्याला व्यक्तीला मनात धरून ठेवता तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीचे गुलाम असता. ती व्यक्ती रिमोट कंट्रोल घेऊन तुमचं सुख आणि दुःख ठरवत असते. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातील म्हणून टाकता, ठीक आहे, जे झालं ते झालं, मी तुला मुक्त करतोय, आणि स्वतःलाही, त्या दिवशी तुमच्या मेंदूतील त्या वेदनेच्या साखळ्या तुटून पडतात. लक्षात ठेवा, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी किंवा मनापासून हसण्यासाठी वयाचा किंवा भूतकाळाचा काही संबंध नसतो. जोपर्यंत अंगात श्वास चालू आहे तोपर्यंत प्रत्येक उगवणारा दिवस तुम्हाला एक नवीन संधी देत असतो. पण हे ऐकायला जेवढं सोपं आहे तेवढं करायलाही कठीण आहे. मग या जुन्या गोष्टीमधून कायमचं बाहेर कसं पडायचं? आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात कसा घ्यायचा? मंडळी, आता आपण अशा 4 गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्हाला या मानसिक त्रासातून कायमचं बाहेर काढतील. यातील प्रत्येक पायरी नीट समजून घ्या आणि आजपासूनच लागू करा. पहिली पायरी म्हणजे स्वीकार करा. आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण काय असतं माहिती आहे? आपण सतत विचार करतो, माझ्यासोबतच का झालं? त्याने माझ्यासोबतच असं करायला नको होतं. पण एक कडू सत्य समजून घ्या, जे झालं ते आपण बदलू शकत नाही. तुम्ही कितीही रडलात, रागवलात तरी भूतकाळात 1 सेकंदही मागे फिरणार नाही.
त्यामुळे पहिली पायरी म्हणजे परिस्थितीचा स्वीकार करा. स्वतःला सांगा, हो माझ्यासोबतच वाईट घडलं, पण तो माझ्या आयुष्यातला फक्त एक भाग होता, माझं संपूर्ण आयुष्य नाही. दुसरी पायरी, त्या घटनेतून धडा घ्या आणि बदला नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला फसवते किंवा सोडून जाते तेव्हा आपलं मन बदलाच्या भावनेने जळून लागतं. पण बदला घेण्याच्या नादात आपण स्वतःचं उरलेलं आयुष्यही वाया घालवतो. त्याऐवजी स्वतःला विचारा, या वाईट अनुभवाने मला काय शिकवलं? कदाचित याने तुम्हाला माणसाची पारख करायला शिकवलं असेल किंवा कोणावर किती विश्वास ठेवायचा याची मर्यादा ठरवून दिली असेल. अनुभवाचा कडू ढोस प्या आणि शहाणे व्हा, पण मनात कडूपणा ठेवून स्वतःला त्रास देऊ नका. तिसरी पायरी, मनाचा कचरा बाहेर काढा. जेव्हा खूप जुन्या गोष्टी डोक्यात फिरत असतात ना, तेव्हा एक कागद आणि पेन घ्या. तुमच्या मनात ज्या काही वाईट गोष्टी, राग, चिडचिड किंवा दुःख आहे ते सगळं त्या कागदावर लिहून काढा. कोणाचा राग येत असेल तर त्यांचं नाव लिहून तुम्हाला ते बोलायचंच ते कागदावर लिहा आणि त्यानंतर तो कागद फाडून टाका किंवा जाळून टाका. विज्ञानाच्या मते जेव्हा आपण मनातल्या भावना कागदावर उतरवतो आणि तो कागद नष्ट करतो तेव्हा आपल्या मेंदूला एक सिग्नल मिळतं की हा विषय आता संपला आहे. याला सर म्हणतात द आर्ट ऑफ लेटिंग गो. चौथी पायरी, स्वतःला व्यस्त आणि मस्त ठेवा. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा जुनी आठवणी तुमच्यावर हल्ला करतात. म्हणून स्वतःला एका मोठ्या ध्येयामध्ये झोकून द्या. नवीन काहीतरी शिका, व्यायाम करा, तुमच्या कामात व्यस्त व्हा. जेव्हा तुमचं आजचं आयुष्य प्रगतीपथावर असेल तेव्हा भूतकाळाकडे बघायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही. आयुष्याचं सौंदर्य आणि दृष्टिकोन. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य खूप सुंदर आहे. आपण फक्त काही चुकांच्या माणसामुळे किंवा काही वाईट प्रसंगामुळे संपूर्ण आयुष्यालाच नावं ठेवतो. ज्या माणसाने तुमचा अपमान केला त्यांच्या विचारात तुमची सुंदर सकाळ का वाया घालवायची? ज्या परिस्थितीने तुम्हाला पाडलं ते तुच पडून राहून स्वतःचं भविष्य का अंधारात टाकायचं? तुमच्या वयाचा आणि आनंदाचा काहीही संबंध नाही. जोपर्यंत शरीरात श्वास आहे तोपर्यंत नवीन सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो. आजचा दिवस हा देवाने आम्हाला दिलेली एक नवीन संधी आहे, पुन्हा हसण्याची, पुन्हा जगण्याची आणि स्वतःचं एक वेगळं साम्राज्य निर्माण करण्याची. शेवट एकच मनाला भिडणारी कविता आहे. जाता जाता एवढंच म्हणेन की जुन्या पाऊल खुणापासून एक नवीन वाट धरूया. राख झाली जरी स्वप्नाची, उमेद नवीन उभी करूया. कोणी काय केलं, कोणी काय म्हटलं, सगळं येतेच सोडून देऊया. आयुष्य खूप सुंदर आहे मंडळी, चला आजपासून मनापासून जगूया. जर आजच्या या व्हिडिओने तुमच्या मनावरचं ओझं थोडं जरी हलकं केलं असेल तर कमेंटमध्ये मी आजपासून नवीन सुरुवात करणार आहे असं नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे मला समजेल की माझा प्रयत्न यशस्वी झाला. हा व्हिडिओ अशा प्रत्येक मित्राला शेअर करा जो अजूनही भूतकाळात अडकून पडलाय. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विचारासह. तोपर्यंत हसत राहा, जग जिंकत राहा. धन्यवाद. थँक्यू.